आम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल जाणून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना. जायचो. काउन्सिलिंग केलं की समजावून सांगितलं की इंग्रजी माध्यम चांगलं आहे, मराठी पण चांगलं आहे, पण आपल्या भागामध्ये मातृभाषेतून शिक्षण चांगलं झालं पाहिजे. संवेदना फाउंडेशनशी तुमचा कधी आणि कसा संबंध आला? नाही, मुंबईकर जो तुमच्या गावातले जे बाकीचे मुंबईकर आहेत हम्म. त्यांच्यातल्या काही लोकांचा सहभाग तुमच्यासारखा आहे का? पण मग ते अंतर कमी होत असताना शहरातल्या काही चांगल्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत. नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहत आहात नॉलेज गेन फाउंडेशनचा एक नवीन कोरा एपिसोड. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हारूर या गावी उपस्थित आहोत. या गावचे एक प्रतिष्ठित रहिवासी श्री विलास सुतार सर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचा परिचय म्हणजे ते त्यांच्या गावचे 40 वर्ष पोलीस पाटील होते. शिवाय त्यांनी राजकारणात सुद्धा गावासाठी बरंचसं काम केले आणि सध्या ते समाजकारणात कार्यरत झालेले आहेत. संवेदना फाउंडेशन आजरा या फाउंडेशनचे ते पूर्ण वेळ कार्यकर्ता आहेत असं म्हणायला हरकत नाही. संवेदना फाउंडेशनचं काम फार मोठं आहे. मला ते असं स्मरणात राहून तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून मी ते लिहून आणलंय. फक्त त्याच्या अगोदर त्यांचे गप्पा मारण्यापूर्वी संवेदना फाउंडेशन काय आहे ते समजून घेऊया आणि मग त्या संवेदना फाउंडेशनसाठी यांचं कार्य नेमकं काय चाललंय ते आपण त्या गप्पांमध्ये पुढे सरकू. तर संवेदना फाउंडेशन आजरा यांचं कार्य शाळा आणि ग्राम सक्षमीकरणासाठी सुरू झालेलं होतं. 8 विभागात यांचं काम चालतं. 1300हून अधिक सदस्य संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. हातिवडे येथील सरस्वती शाळेतून मुख्याध्यापकांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी त्यांनी केलेल्या आवाहनानुसार शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 2017 मध्ये या फाउंडेशनची स्थापना केली. कार्यकक्षेचे 8 विभाग आहेत त्यांचे. पहिला विभाग म्हणजे निसर्ग मित्र टीम, ज्याच्यामध्ये ते पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, जैवविविधता संवर्धन, सर्पमित्र वगैरे, सेंद्रिय शेतीला प्राधान्य असं कार्य चालतं पहिल्या टीममधून. दुसऱ्या टीममधून संवेदना जागर, ज्याच्यामध्ये शाळा सक्षमीकरण, मेडलाईन पुणे यांच्या CSR फंडातून 14 शाळांचं त्यांनी संगणकीकरण करून जागतिकीकरण केलेलं आहे, ग्लोबलायझेशन. शिवाय संवेदना संजीवनी टीम त्यांची काम करते. ती आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी काम करते. रक्तदानाचा उपक्रम राबवते. मेडिकल इक्विपमेंट लायब्ररी त्यांनी जोपासलेली आहे, जे गरजू पेशंट्सना आवश्यक ते मेडिकल इक्विपमेंट विनामूल्य देतात. आणि हे फार मोठं काम आहे. ग्रामीण भागात याची अत्यंत निकड असते. संवेदना भूषण नावाचं ते पुरस्कार प्रदान करतात. अनाथ मुलांना संपूर्ण वर्षभराची शैक्षणिक मदत पुरवतात. संवेदना कमल नावाचा पुरस्कार देऊन प्रोत्साहन देतात. दुसरं आहे संवेदना शक्ती, ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आणि लघु उद्योगांना सहाय्य, त्यांनी निर्माण केलेल्या लघु उद्योगांना सहाय्य करतात. पोलीस मित्र टीम आहे, जी पोलिसांना बंदोबस्ताच्या जागी पाणी आणि आहार पोचवून त्यांना मदत करत असते. संपूर्ण परिसरातील त्यांनी पाणी सर्वेक्षण केलेलं आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचं पाणी आहे लॅबोरेटरीजमधून चेक करून त्यांना उपाय पण त्यांनी सुचवलेले आहेत. आणि संवेदना धनसंपदा, ज्याच्यामध्ये आर्थिक साक्षरीकरणाचा फार मोठा उपक्रम, जो खरोखर आत्ताच्या काळात गरजेचा आहे. आर्थिक साक्षरीकरण म्हणजे त्याच्यातून आर्थिक बाबीत होणाऱ्या फसवणुकीपासून कसं स्वतःला सावरावं वगैरे याची माहिती दिली जाते. शेअर मार्केट असो किंवा इतर काही SIP किंवा इतर काही हे असेल तर त्याच्याबद्दल ज्ञानात भर पाडली जाते, साक्षरीकरण केलं जातं. आणि हे ग्रामीण भागात याला तोड नाही असं काम आहे. तर अशा ह्या संवेदना फाउंडेशनचा एक पूर्ण वेळ सैनिक आज आपल्याला भेटलेला आहे. मी सैनिक हा शब्द जाणून बुजून वापरला. आणि आज त्यांचं वय मला वाटतं 73-74च्या आसपास आहे. म्हणजे 73 वर्षाचा हा तरुण आज आपल्यासाठी गप्पांसाठी लाभलाय. तरुण मी हे का म्हणतोय हे तुम्हाला थोड्या वेळात उलगडेल. तर
आपण जास्त वेळ न लावता सरांचं स्वागत करूया. विलास सुतार सर. सर नमस्कार नमस्कार. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्या या गप्पांसाठी वेळ काढलात, या सगळ्या तुमच्या कामाच्या धबडग्यातून. त्याबद्दल मनापासून नॉलेज गेन फाउंडेशन तुमचा आभारी आहे. आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की या वयात सुद्धा तुम्हाला हा जो उत्साह आहे हे कामं करण्याचा, याचं रहस्य काय? म्हणजे काय त्याचं बाळकडू तुम्ही पिलाय आणि तुम्हाला ह्या सामाजिक कार्याला एवढं झोकून देऊन काम करावं असं वाटतंय, तर त्याचं रहस्य काय? ते घरातलं वातावरण व्यवस्थित आहे सगळं. हां. सुना 2, मुलगा 2 बर. आणि ह्यांनी मला घरात काही कामाला लावित नाही. हां हां. मी पूर्ण मोकळा असतोय. कामाच्या याच्यातून तुम्हाला त्यांनी मुक्ती दिलेली मुक्त आहे. गेलेलं आहे. हां. आणि त्याच्यामुळं हे जे काम आहे, हां. सार्वजनिक काम केलं तर मनाला समाधान वाटतं. समाधान वाटते. एवढ्यासाठी हा सगळा चाललेला आहे. उठाठेव चाललेला आहे सगळं. बर. आम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल जाणून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना, की तुमच्या म्हणजे तुम्ही किती शिकलाय आणि मग तुमचा राजकारणाकडे किंवा ही जी पोलीस पाटलाची जबाबदारी, तर तो राजकारणाचा भाग नाही आहे, तो एक जबाबदारीचा भाग आहे. तर ही जबाबदारी तुम्हाला तुमच्या वयाच्या कोणत्या ह्याच्यात पडली तुमच्या अंगावर आणि ती एवढी वर्ष तुम्ही कशी काय पेलवली आणि त्याच्यात आलेले चांगले वाईट अनुभव, ह्याच्याविषयी मनसोक्त आपण विचार मांडलेत तर आम्हाला आनंद वाटेल. 1ली ते 4थी हं. आम्ही हरुमच्या शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये शिकलो. बर. हां. त्याच्यानंतर हां. महागावला शिवाजी हायस्कूलमध्ये हां. 5वी हां. ते 8वी अच्छा अच्छा. अशा पद्धतीने शिकलो तिथे. बर. मग त्याच्यानंतर तुमच्या काळात मॅट्रिक 10वीला होती की 11वीला होती? 11वीला होती मॅट्रिक. हां. बरोबर. हां हां. बर. मग 8वी पर्यंत तुमचं शिक्षण? 8वी पर्यंत शिक्षण झालं, तोपर्यंत झालं तिथं कॉलेज 2. बर. त्याच्यामुळे घोळ झाला थोडासा. अच्छा अच्छा अच्छा. हां. मग इकडे जायचं की तिकडे जायचं, त्याच्याऐवजी तुम्ही शिक्षणालाच रामराम ठोकला राम ठोकला. आणि मग घरच्या जबाबदारींना. काय पहिला तुमचा व्यवसाय काय होता नेमका? सुतारकाम, हां. गवंडी काम अच्छा अच्छा. असा होता. म्हणजे ह्या दोन्ही याच्यात तुम्ही पारंगत होता हो हो आणि त्याच्यातच तुम्ही मग तुमचं विश्व तेच, हो. त्या विश्वात तुम्ही रमलात. होय की. पोलीस पाटील हं. ही जबाबदारी केव्हा आली तुमच्या आयुष्यात? पोलीस पाटील की ही जबाबदारी मला साधारण 84-85च्या दरम्यान आली. बर. हां हां. त्याच्यानंतर हां. काय वाईट चांगले अनुभव सगळे आले. हो हो. त्यातनं काही अडचण यायला नाही परत. हं. आणि 2013ला मी रिटायर झालो. त्या जबाबदारीतून त्या मुक्त झाला. जबाबदारी मुक्त झालो मी. अच्छा अच्छा. साधारण ही किती वर्ष झाली? साधारण 35-40 वर्षाच्या आसपास असणार, कमी जास्त. बापरे. त्या काळात एवढं काही फारसं मानधन पण नव्हतं ना? नव्हतं. 300 रुपये महिना. हां हां हां. आणि ते 3 महिन्यात मिळायचं एक वेळेला. म्हणजे नुसताच मान होता, धन नव्हतं. मान होता. पण चला, ते काम करताना शासकीय कर्मचाऱ्यांशी संबंध येत होता. पोलीस म्हणा किंवा बाकीच्या शासकीय कार्यालयांशी तुमचा संबंध येत असेल. येत होता. होय. हां. मग तुम्हाला त्याच्या जोडीला राजकारणाची पण गोडी लागली? हो, राजकारणाबरोबर थोडी होतीच की. हां हां हां. राजकारणाची गोडी होतीच थोडीशी. बर. मग तुम्ही राजकारणात म्हणजे पंच म्हणा, सरपंच म्हणा किंवा अशा काही जबाबदाऱ्या पेलल्या पुढच्या काळात? पद वगैरे म्हणून कुठलं नाही. हां. पण पंच म्हणून मला सगळ्यात पुढं बोलवायची पहिल्यांदा. बर. हां हां. कुठलंही काम असू दे गावचं, हां हां हां. पंच म्हणून मला पुढं बर. सगळ्यात. हां हां. असा विषय म्हणजे एक विश्वासार्ह विश्वास धरून. व्यक्तिमत्व हं. म्हणून तुम्हाला ते पुढे बोलवायचं. हो. मग ते तंटा असेल, काही असेल, त्याला सोडवायला पुढे- तंटामुक्तला पोलीस पाटील की मी होतो त्यावेळेला ते नव्हतं सगळे- त्यावेळेला, पण नंतर तरी आलं. सुद्धा गावचे तंटे असले, हो. गावचे पंच म्हणजे पंच परमेश्वर म्हणून वगैरे ज्यांना बोलवतात, घरगुती भांडणं, बरोबर आहे. तिढा वगैरे, तर त्याच्यात पण तुमचा सहभाग असायचा? होय होय, ते सगळे गावच्या दोन्ही तिन्ही पार्टीचे लोक आम्ही एकत्र व्हायचो. बर. हां, आणि हां. कुणाचा न्यायनिवाडा कशा पद्धतीने करायचा, हं, हं. पंच बोलून घेऊन आम्ही निर्णय लावायचा. तो बर बर. काय मग अडचण यायची नाही त्यावेळेला आम्हाला. पक्षातील काही पक्षाचा बाजूला विषय. हां आता न्याय कुणाचा आहे, दोघांचा आहे. हां हां न्याय मिटवायचा आपण काम करायचं. हां हां. पक्षाचा विषय तिथे घ्यायचाच नाही. अच्छा अच्छा. अशा म्हणजे पद्धतीने तिथं मतभेद बाजूला ठेवून काम करायचं. अच्छा, एका चांगल्या कामासाठी एकत्र हो, हो. येत होतात. मग तुमचा हे पॉलिटिक्समध्ये फारसं नाही आहे असं आपण समजूया, पण जबाबदारी मात्र त्या राजकीय पुढाऱ्यासारखीच तुम्ही हो, पेलवली हो. वेळोवेळी आणि आजही पेलवता. होय की. कुणाचा काही समस्या असली, काय असली, सरकार दरबारी पण जायचं झालं तर तुम्ही जाता. हो. संवेदना फाउंडेशनशी तुमचा कधी आणि कसा संबंध आला? संवेदना फाउंडेशन आमची जी सुरुवात झाली, हं. अमोल रेडेकर, बर. सयाजी सावंत हं. आणि रेडेकर सुळ्याचे एक आहेत. हां. या तिघांनी सुळ्याचे जे रेडेकर आहेत हां. त्यांनी तिथंच काम चालू केलं होतं. बर. कुठं सुळ्याला
बर. आणि अमोल आणि सयाजी हा हे दोघं जाऊन त्यांना भेटले. हा हा आमच्या गावात आम्हाला संविधान फाउंडेशन करायचं आहे, बरोबर. तेव्हा तुम्ही काय करणार. हा हा ते रेडेकर हम्म. आणि हे रेडेकर आणि सयाजी सावंत हा ह्या तिघांनी मिळून मिळून याला इथे रुजवलं. रुजवलं. हा हा आणि संविधान फाउंडेशनचे जे आहेत हा. अण्णाबा पाटील साहेब हा हा याने हम्म. आणि पांडुरंग पाटील हम्म. ह्या दोघांनी हम्म. ह्या सगळ्याला मदत केली. हम्म. ही मदत केल्यानंतर ती काय रक्कम लागणारी सगळी मदत केली याने. हा हा आणि त्याच्यानंतर हे फाउंडेशन उभं राहिले. बर बर. मग ही पोरं आता चांगलं काम करायला हम्म. ह्यांच्या पाठीशी जायचं हा. हा उद्देश एकच माझा, अच्छा. बाकीचा विषय कुठला या नाही. फाउंडेशन मधलं तसे त्यांचे 8 विभाग आहेत, बरोबर आहे. ज्या 8 क्षेत्रात ते काम करतात. होय ते. महिला सक्षमीकरण असेल, शाळांचं सक्षमीकरण असेल, आरोग्य सक्षमीकरण असेल, किंवा साक्षरीकरण असेल, आर्थिक साक्षरीकरण, ही चांगली चांगली हे बरोबर आहे. आहे. यापैकी तुम्हाला जास्त भावलेलं कोणतं सेक्टर होतं? कसं असे बाकीच्या अशी मला काय एवढं त्याचा हा, देणं घेणं काय संबंध यायलाच नाही. हा हा पण हिथं राहावाच एवढंच एकच दृष्टिकोन माझा. म्हणजे वृक्षारोपण आणि त्याचं वृक्षारोपण. संवर्धन ही गोष्ट तुम्हाला आवडली हो, हो. आणि तुम्ही त्याच्यात आपला सहभाग सहभाग नोंदवला. केला. हा. मग त्यातली ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली होय. आणि ती गेली किती वर्ष आता चालू आहे? कसं 8-9 महिने झाले, बर. जास्ती व्हायला नाही यायला. हा हा हा. म्हणजे ही सगळी जी झाडं हो, लावलेली होय. आहेत ती अजून बाल्यावस्थेत आहेत समजा. बाल्यावस्थेत जायचं. पण मग त्यांना कसं आहे, एक असतं वृक्षारोपण, ते फोटोसाठी वृक्षारोपण करतात आणि निघून जातात. मग ते रोपटं जगलंय की मेलंय याची कोणी बघत नाही ते. चिंता करत नाही. बरोबर आहे. आणि दुसरं असतं वृक्ष संवर्धन, म्हणजे त्याची जोपासना. तर ही जोपासना इथे होताना दिसते आहे आणि त्याच्यामागे तुम्ही किती वेळ देता ह्याला सगळ्या सकाळी गोष्टीला? माझी देवपूजा झाली हा. की 8:30-9च्या दरम्यान मी इथे येतो. बर. इथं आलो का नाही, कुठल्या झाडाला पाणी पोचले, कुठल्या झाडाला पाणी हा, हा. पोचायला नाही, हा कुठलं वाळलंय काय, कुठलं काय काय झालंय काय त्या झाडाला, मी बरोबर सगळीकडे फिरून बघतोय. हा हा जर एखाद्या झाडाला कीड लागली असेल, काय हम्म. झाले असेल, हम्म. या पोरांना मी सांगतोय मुलांना, हा हा अरे औषध मारायला पाहिजेत. हा. तशा पद्धतीने बघा ते आमच्या ढगाला कीड झालेली आहे, हम्म. तशा पद्धतीने ते औषध वगैरे देतात ते. अच्छा अच्छा. आणि ते गडी सांगून एखादं मारून घ्यायचं. हा. असा म्हणजे विषय त्या झाडाला वाचवण्याचं काम करतात. वाचवण्याचं काम करायचं. म्हणजे आता तुमचे जे नातेवाईक आहेत हम्म. ते तर आहेतच, हे नवीन नातेवाईक जोडले गेले. होय की. वृक्षवल्ली आमाज हो, हो, हो. सोयरे वनचरे म्हणतात तसं. म्हणजे हे आता तुमचा सगळा संवाद ह्या रोपट्यांशीच होत असतो दिवसभरात, असं म्हणायला हरकत होय होय. नाही. तर मग पण ही आवड तुम्हाला पहिल्यापासून आहे की आता या निमित्ताने जागृत झाली? पहिल्यापासूनच आहे थोडी. हा हा कसं देवळाजवळची झाडं झाली 17, हा हा. त्या 17 झाडांनी मी रोज पाणी घालायचं. बर. त्याच्या अगोदर 4 वेळ काय नव्हत्या, हा हा बरोबर. एक तांब्या घालायचा. हा आणि तिथे खाली एक 8 झाड आहेत, हा त्यांना एक तांब्या घालायचा. हा हा. तिथे एक 20 फुलं गावायची मला दर पूजेला. बर. हिथल्या पूजेचं तिथं हिथली फुलं इथे गावायची. हा हा आणि नारळाची झाडं आहेत, हा. 2 वर्षातनं कार्यक्रमाचं होतं मोठं. बर. एक हुग्गीचा कार्यक्रम हा हा आणि सप्त्याचा कार्यक्रम. हा. त्या दोन्ही कार्यक्रमाला ती नारळाची झाडं, तिथं नारळ वापर करतो आम्ही त्या झाडांचा. त्या झाडांचा. आणि त्याला म्हणजे तुम्ही पाणी घालून जगवलेली जगवलेली झाडं झाडं आहेत आहेत ती. ती. होय. वाह, क्या बात आहे. हा जो वसा आहे, हम्म. हा वसा हा तुमच्याकडे कोणाकडून आला असं वाटतं? तुमच्या पारंपरिक याच्यात आई वडिलांकडून किंवा काय? आमच्या पारंपरिक पद्धतीचं म्हटलं तर आमच्या आज्जाने एक झाड लावलेलं होतं तिथे. बर. हा हा आणि झाड लावले रेडेकरांनी, हा. आणि आमच्या आज्जाने त्याला पाणी घातलं. अच्छा अच्छा. आणि ते झाड आता मोठं झाले, हा. गावात पिंपळा झाड आहे ते. बर. आणि तिथून वारसा चालू झाला असं मला वाटते. हा म्हणजे ते बीज तिथून आलेलं हो आहे, हो, आजोबांच्याकडे. आजोबापासून. म्हणजे ते बाबा झाडं जगवली पाहिजे. होय. आणि आता ज्या पद्धतीने हे जे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय त्याला हा एकमेव उपाय आहे हो. की झाडं लावली पाहिजेत आणि जगवली जगवली पाहिजे. पाहिजे. तर हा जो पर्यावरण आणि वातावरणातला जो बदल आहे त्याला आपण थोडंसं काहीतरी अटकाव करू शकतो. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला ह्याच्यात काम कोणाकोणाचं सहकार्य लाभतंय? अक्कड गावचं सहकार्य आहे इथे. बर. गावची सगळी हाक मारलेली लोक येतात इथे, हा हा काही अडचण येत नाही. हा 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 ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, डेप्युटी सरपंच, हा. गावचे सगळे पंच कमिटी, हा. महिला मंडळी. हा. ज्यावेळेला आपण हे वृक्षारोपण सुरुवात केली हम्म. त्यावेळेला दिंडी स्वरूपात भजनानं हा. इकडे लोक आली, कुठून रस्त्यावरून रस्त्यावरून इथं डोंगरात अशी चालत इथपर्यंत आली. हा. त्यावेळेला महिला होत्या, हा. कलश घेऊन महिला होत्या. हो. त्याच्यानंतर भजन होतं. हम्म. बाकीची आलेली सगळी शाळेची मुलं होती, हा. महागावची 100 मुलं होती. बर.
गजरवाचे 50 मुलं होती हा. आणि गावातली ही सगळी लोक मिळून इथं मोठा मंडप घातला होता हा. आणि त्यावेळेला मोठा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेला प्रत्येकाने एक एक झाड लावलेलं आहे. हो का? हो, म्हणजे सगळ्यांचा सहभाग आहे सहभाग आहे. याच्यामध्ये. मोठा आणि सहभाग. हे येत्या 5-6 वर्षात ही झाडं जेव्हा मोठी होतील तेव्हा याचं दृश्य स्वरूप फार वेगळं असेल हो, हो. आणि मनोहारी असेल, ते एकदम नयनरम्य असेल. मग ही जी झाडं लावली ही कोणत्या प्रकारची झाडं लावलीत? म्हणजे याच्यातून काही उत्पन्नाची संधी आहे का भविष्यात? उत्पन्नाची संधी आहे की हा. फळफळाची झाडं आहेत, हा हा मसाल्याची आहेत, हा सगळ्या जातीची फळं आहेत. ती काही एकच असं. हा. बरं, मग याच्यातून उत्पन्न मिळायला सुरुवात झाली होय. तर ते उत्पन्न फाउंडेशनचं असेल की पंचायतीचं असेल, कसं काय, त्याचं काय कसं माहिती? त्यावेळेला ठरते वेळी कसं ठरलं याने फाउंडेशनने सांगितलं आम्हाला, हा, हा. हे जे काय आहे हम्म. हे तुम्ही व्यवस्थित जतन केलं हम्म. 3 वर्षांचं तुम्ही तुमच्या ताब्यात देणार असं बरं बरं ह्या हा. फाउंडेशनने सांगितलं. बरं. त्याच्यामुळे ते ग्रामपंचायतच्या ताब्यात राहणार ते. अच्छा, म्हणजे त्याचं उत्पन्न ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला मिळेल मिळालं. आणि ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळालं तर त्याच्यातून विकास कार्य हो, साधली हो. जातील. आणि यासाठी गावचा जो एकोपा आहे त्याला पण श्रेय द्यावं हो, लागेल ना? अगदी बरोबर आहे. हम्म. मग तुमच्याप्रमाणे तुमच्या गावात जसं आता तुम्ही उल्लेख केला तर रेडेकरांचा किंवा आणि कोणते सावंत यांच्याशिवाय अजून कोणाकोणाचा भक्कम ह्याच्यामध्ये सहभाग वाटतोय तुमच्या गावातला, जी नामोल्लेख करणं जास्त गरजेचं आहे हम्म. असे कोण कोण तुम्हाला वाटतं? कसं या झाडासनी पाणी दिले आनंदा कदम बर. आणि ते पाणी म्हणजे त्यांच्या तिथून मिळालं का? पाईपलाईनच आणली इकडे अशी. बर. ग्रामपंचायत पाणी पुरवठा येत नाही या झाडासने, हा हा. म्हणून ती 3 इंची पाईपलाईन टाकून उन्हाळाभर पाणी मिळते. हो 8 दिवसाला पाणी आम्ही देतो इथे. बर. हा. 8 दिवसाला अच्छा अच्छा. पूर्ण पाषाण आहे हो, हे दगड आहे. हो, हो. इथे मशाल रान आहे ना हो. ते. हा. त्याच्यामुळे पाणी जास्ती असलं तर ती झाडं व्यवस्थित होणार, ती एका विशिष्ट ह्या उंचीपर्यंत जाईपर्यंत तर त्यांना सांभाळायला सांभाळायला पाहिजे. त्याच्यानंतर मग ती आपोआप जगतात. होय. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला याची फळं किती वर्षांनी अपेक्षित आहेत त्याचं साधारण? फळ आत्ता साधारण लागायला चालू झालेत ते. म्हणजे बोनसाय पद्धतीची पण झाडं आहेत की हो, काय? काय. अच्छा अच्छा. चिक्कू लागलेत, हा. आंबे लागलेत, हम्म, हम्म. बाकीची फळं थोडी थोडी एक दोन असं चालू आहे. अच्छा, तुम्हाला वृक्षारोपणासाठी दुसऱ्या कुठल्या संस्थांनी वगैरे वृक्ष वगैरे म्हणजे रोपं वगैरे प्रोव्हाइड केली का, दिली का कोणी, किंवा तुम्ही एवढं चांगलं काम करताय बरोबर आहे. चला आमच्याकडून ही रोपं हे करा, असं काय झालं, ते आता ज्यांचे संस्थेला दिली असतील होय. समजा ज्यांचे वाढदिवस व्हायला साजरे, हा हा. त्या प्रत्येकाने आणून एक एक रोप लावायला चालू क्या केलं. बात आहे. हे किती चांगली संकल्पना आहे बघा. होय. शहरी भागात ते पॉसिबल नाही आहे, नाही. पण कमीत कमी ग्रामीण भागात आपल्या या निमित्ताने आणि त्या झाडाचं जर संवर्धन झालं तर त्याला एक लक्षात राहणारी गोष्ट आहे ना ती. होय होय. तर मग या सगळ्या प्रवासामध्ये गावकऱ्यांचं तर तुम्हाला सहकार्य आहे. अगदी बरोबर आहे सगळ्यांचं. याचं अनुकरण आजूबाजूच्या कुठल्या गावांनी करायचं ठरवलंय किंवा केलंय असं दिसतंय? दिसतंय की. तुम्ही सुळेकरांचं अनुकरण केलं, होय होय. तुमचं अनुकरण कुणी करताना दिसतंय का आमचं आजूबाजूला? अनुकरण म्हणजे हे सगळीकडे आपण जिथं जातोय हा. तिथं हरुरकरांचा हे घ्या असं चालू आहे त्यांचं बर. प्रत्येक भागात. हा हा. सुळ्याला असू दे, हातुड्याला असू दे, म्हणजे तुमचा मलिंगऱ्याला. आता एक आदर्श निर्माण झाला होय. की बाबा इतरांनी पण त्याचं अनुकरण करावं घ्यावं असं. असं. हा. बाहेरचे लोक इथे येऊन व्हिजिट करतात, येऊन येतात. पाहून जातात. देतात की. गारगोटीचे एक 50 मुलं आली होती, बर. एक एसटी करून आली होती म्हणजे सहलीसारखं. सहलीसारखं, हा. आणि 2-4 ट्रॅक्स होत्या, क्लुझर होती 1-2, हा. अशा 100 मुलं आली होती त्यावेळेला. बर. आणि ती येऊन सगळं बघून वातावरण ही गेली ती. अच्छा अच्छा. म्हणजे त्याच्यानंतर हा. गजरावची एक 50 मुलं आली होती, बर. ती सहलीसाठी आली होती. ती हा हा. त्यांनी वनभोजन केलं, हा. तिथं जीवन निवांत अगदी बसून हम्म. एक दिवसभर हा. संध्याकाळी 5च्या दरम्यान गेले ते. हा. एक चांगले विचार रुजवून घेऊन गेले ना हो हो. ते. भले असं मोठं जरी काही नाही केलं, प्रत्येकाने आपल्या पर्सामध्ये जरी काही झाडं लावली बरोबर आहे. मुलांनी, अगदी बरोबर. त्यांचं मोठं त्यांच्यासोबत ती झाडं पण मोठी होतील नाही का? होय होय होय. आणि ही कल्पना तुमच्यामुळे किंवा फाउंडेशनमुळे लोकांना प्रेरणा मिळते आहे, फार मोठी जमेची गोष्ट आहे. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जे मानसिक समाधान मिळतंय ते मिळतंयच. होय. तुमच्या घरातून कसा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टीला? घरातून सपोर्ट म्हणजे मला दुसरं काही काम नाही आहे, लावतच नाहीत. लावतच नाही. हम्म. अरे म्हटलं आम्ही दोघं नवरा बायको घट्ट आहे, हम्म. एक मस बाळगतो. हम्म. मुलगा म्हणाला ते मसर वगैरे काय बाळगायचे नाहीत, निवांत खायचं निवांत राहायचं. बरोबर आहे. मग आईला गेल्या वर्षी जरा तब्येत बिघडली ती, त्यांनी त्याला सांभाळलं हम्म. हम्म. आईला, हम्म. आणि तधीपासून ते आम्ही दोघं निवांत असतो. अच्छा अच्छा. संध्याकाळी पूजा झाली सकाळी हम्म. की येऊन निवांत तिकडे बसणे, अच्छा अच्छा. बाकी ते घरातला काही त्रास नाही. तुमच्या बरोबर तुमच्या पत्नी पण येतात इकडे कधी हे- कधी कधी? कधी कधी येतात, हा हा. असं नेहमी असं काही नाही. हा. मी आता या वयात चालणं हे करणं ते पण हा. थोडंसं
अडचणीचं पाहुणे ठरतं पुढे आले की नाही हा मी इकडे आणतो सगळ्यांना अगोदर हा हा एक एक झाड खुरपायचं हा प्रत्येकाने. हा ते पोलीस म्हणून आहेत त्याने एक बाकडे दिले. बर ते राजाराम मुरुगटे म्हणून आहेत, राजेंद्र मुरुगटे बर त्यांनी 2 बाकडे दिलेत. हा आनंदा पात्रोट त्याने 2 बाकडे दिलेत. हा हा शब्द टाकलेला हक नाहीच हो. होय. अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे. नाही सगळ्यांना माहिती आहे की काम चांगलं चाललंय होय. त्याच्यात आपणही खारीचा वाटा सहभागी उचलला व्हावं पाहिजे. असं वाटतं लोकांना. काय अपेक्षा आहेत लोकांच्याकडून तुम्हाला ह्याच्यात अजून कुठल्या सहकार्याची अपेक्षा वाटते बाबा बारीक लोकांनी सारीक अजून काय करायला पाहिजे बारीक सारीक जी कामं आहेत येऊन लोकांनी जरा सहकार्य करावं एवढीच अपेक्षा. अच्छा, अच्छा. बाकीची काय नाही. स्वतःहून स्वतःहून थोडंसं स्वयंस्फूर्तीने यावं हो, आणि राबावं. त्यांनी हा हा या सगळ्या 5 वर्षानंतर याचं चित्र फार वेगळं दिसेल नाही हो होय खूप सुंदर दिसेल दिसणार. आणि त्याचं श्रेय अर्थातच फाउंडेशन आणि त्याच्या पाठोपाठ तुम्हालाही जातं किंवा तुमच्याबरोबर हिरिरीने काम करणाऱ्या तुमच्या त्या टीमला जातं. टीमला जाणार हो, बरोबर आहे. याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या टीममध्ये काय म्हणजे त्यांचेच जे अनेक टीम्स आहेत हम्म. अजून कुठल्या त्या टीममध्ये काय कार्य करावं असं वाटतं काय म्हणजे 7-8 कार्यक्षेत्र त्यांची आहेत बरोबर आहे. ज्याच्यामध्ये बाबा ह्या कार्यक्षेत्रात पण आपला थोडासा सहभाग नोंदवावा असं वाटणारं सारखं काही आहे वाटतं जसं, जरी असलं तर त्यात- महिला सक्षमीकरण त्यांचे बचत गट किंवा त्यांनी काहीतरी लघु उद्योग सादर करावेत मग ते पापड सारखे किंवा हे ते घर बसल्या बनवावेत आणि त्याला Support करावा. मार्केटिंग करणारी करतील पण त्यांना घर बसल्या काहीतरी एक अर्थार्जनाचं साधन मिळावं असं फाउंडेशनकडून. अच्छा हे फाउंडेशन शेतकऱ्यांना पण काही मदत करतं का शेतकरी ते अर्थात ते फाउंडेशनची लोकच सांगू शकतील त्या होय, बाबतीत होय, बरोबर आहे. म्हणजे आता ग्रामीण भागात कसं आहे शेतीपूरक वस्तू घेणं किंवा जनावरं दूध अर्थार्जनाचं एक साधन काय दूध दूध तर त्यासाठी म्हैशीला पतपुरवठा करणं ते बँका वगैरे करतातच करतात. पण फाउंडेशननी पण काही मदत केली असेल तर त्याच्यातून सुद्धा बरंचसं हे होऊ शकतं नाही का होय. त्याच्यात तुम्ही काही सुचवता फाउंडेशनला की असं असं पण आपण ह्या क्षेत्रात करूया किंवा हे ते असं अजूनपर्यंत काही सुचवाय नाही मी. हा, हा, हा. आता बघूया कसं कसं काय काय घडतंय. अच्छा अच्छा तुमच्या शाळेतल्या काही गमती जमती आठवत असतील तर सांगा तुमच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग जो तुम्हाला वाटतं की मला सगळ्यांच्या समोर बोलला पाहिजे असा एखादा विनोदी गमतीदार प्रसंग काही एखादा असं आठवतोय का नाही नाही तसं काय आठवत नाही. तसं काही आठवत नाही नाही. अच्छा चळवळीबद्दल तुम्ही काही चळवळीत कधी कुठल्या काम केलंय राजकीय चळवळ किंवा सामाजिक चळवळ असा कधी संबंध आला म्हणजे सहकारी चळवळ असतात जसं कारखाना सुरू करताना म्हणा किंवा हे करताना असं किंवा एखादा सामाजिक प्रश्न ज्याच्यामध्ये हिरिरीनं तुम्ही गेलात पुढे त्या मोर्चा असेल किंवा त्या हे असेल असं काही तुमच्या आयुष्यात घडले त्यावेळेला कसं झालंय हम्म. कारखान्याला नवीन कारखाना जो काढला हम्म. त्यावेळेला सुरेश शेडे म्हणून आमचे संचालक हम्म. त्यांना सपोर्ट करायचं काम मी केलं बर आणि सगळ्या भागात नाही या हा 5,000 मेंबर आम्ही गोळा केले. वाव सुरेश शेडेकर आम्ही स्वतः जाऊन बर हा, मोटरसायकल राजदूत गाडी त्यावेळेला हा, हा, हा. राजदूत गाडीने जायचं हा. सगळ्या भागात नाही अशा पद्धतीने कारखाना आमचा चालू होणार आहे हम्म. आणि तुमचे सभासद करून घ्या. सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले. हो ना 5,000 मेंबर केले ते आम्ही त्यावेळेला. 5,000 5,000 एवढ्या सगळ्या पंचक्रोशीतून पंचकृषीतून आणि तो त्या सभासदांचा ऊस आज तिकडे त्या कारखान्याला जातो जातोय. अच्छा आणि त्यावेळेला केंट कमिटी चेअरमन सुरेश शेडेकर यांना केलं. बर होय. हा 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 चांगलं 11 वर्ष जवळ ते डायरेक्ट होते. हा हा इथल्या शेतकऱ्याची उन्नती व्हावी त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात पैसा यावा त्याची मुलं पोटा पाण्यासाठी शहरांमध्ये जातात तर त्यांना जायची वेळ येऊ नये एवढा पुरेसा पैसा धन प्राप्ती व्हावी यासाठी आपलं फाउंडेशन तर कार्य करतच आहे ते साक्षरीकरण आर्थिक साक्षरीकरणाच्या माध्यमाने खेड्यापाड्यातल्या मुलांना तुमचा काय संदेश असेल या बाबतीत की बाबा वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा या बाबतीत त्यांनी काय कशा पद्धतीने केलं पाहिजे मग कुणी आपल्या परसदारात लावेल कुणी सार्वजनिक रस्त्याच्या ठिकाणी कडेला लावेल असं किंवा असं काय तुम्हाला वाटतंय तुमचा संदेश काय आहे त्या आता कसं आहे काजूची झाडं जे इथं हां आहेत हां त्याचं उत्पन्न तिथे जास्त आहे. हां दगड खाली असल्यामुळं हां बाकीचं कुठलं पीक यायचा विषयच नाही ना तिथे. अच्छा अच्छा आता नदीकडेचा भाग जो आहे हां तेवढा उसाखालचा आहे. बर इकडे हे डोंगर पूर्ण डोंगर आहे. बर दुसरा व्यवसाय इथे करण्याजोगं काय नाहीच नाही तशा पद्धतीने. आणि दुसरी झाडं फक्त पण काजू. जगत नाहीत झाडं जगत नाही. काजूची काजू झाडं फक्त हां हां एवढं एकच महत्वाचं उत्पन्न हां आहे. हां आणि ते पैसे देणारं पीक आहे हा, तेवढं एकच आहे. वर्षातून एकदा का असेना होय. मग त्यांनी आपल्या माळ रान जिथे असेल तिथं काजूची झाडं लावायला पाहिजेत हो हो
आणि त्याच्यातून उत्पन्नाचा साधन ठरू शकतं. होय, अगदी बरोबर. पर्यावरणासाठी कोणती झाडं त्यांनी लावावी? पर्यावरणासाठी म्हणजे झाडं पाहिजेत बाबा. झाडं असतील तर ऑक्सिजन वाढेल आणि लोकांना स्वच्छ हवा त्याचा आनंद मिळेल किंवा पाऊस योग्य प्रमाणात पडेल. त्यामुळे झाडं ही पाहिजेतच. होय की. ही मशार रान आहे, इथे चला काजूची झाडं लावली. पण वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये एक काळीभोर जमीन आहे. तर त्यांनी त्यांच्या तिथं झाडं लावायला पाहिजेत का? आणि ती मग कोणती लावावी असं तुमचा अनुभव काय सांगतोय? ज्या त्या गावात ज्या त्या पद्धतीने झाडं हे आहेत हं. तशा पद्धतीने लावायला पाहिजे त्यांनी. अच्छा, अच्छा. आता आमचं कसं काजूचं उत्पन्न आहे. हां, हां. काजूला आम्हाला ते काजूच आवडतं, दुसरं कुठलं नको असलं तर चालतंय. अच्छा, अच्छा. इतर ठिकाणी कसं काळवाट राहणार कुठले, त्या काळवाटला कुठलं झाड जगणार हं, हं. तेच लावायला पाहिजे तिथे. बरोबर आहे की. दुसरं लावून उपयोगच नाही. हं, हं, हं. तशा पद्धतीने हे करावं ते. अच्छा, अच्छा. समाजासाठी काही संदेश, सल्ला? नाहीतर मग आपण आता आवर्त घेऊया. समाजासाठी सगळ्यांनी चांगलं राहावं, हं. चांगलं वागावं, गावासाठी काम चांगलं करावं, हं. एवढंच आणि का दुसरं काय. अच्छा, तुमच्या काळात शारीरिक हे भरपूर असायचे खेळ. होय की. आत्ता सगळे WhatsApp त्या ह्याच्यावर मोबाईलवर खेळ आहेत. होय. शरीर सौष्ठव कसं राहणार मोबाईलवर खेळून? दंडबैठका मोबाईलवर खेळून राहणार नाहीत ना. होय की. तर पूर्वी तालिमी असायच्या. तालिमी होत्याच की, हरवमध्ये तालीम हां. होतीच एक. गुरं राखायला आलं तर विटी दांडू किंवा सूरपारंब्या असे खेळ खेळायचे. बरेच खेळ त्यामुळे खेळायचे. मुलं सदृढ होती. हो. तुमची पिढी आता तुम्ही 73त असूनही तरुणाला लाजवेल असे काम करताय होय की. आणि 50शीचा माणूस इथं धापा टाकतोय. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तर मग ह्या नवीन पिढीने खेळाकडे लक्ष द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. त्याच्यात तुम्ही पण काहीतरी किंवा संवेदना फाउंडेशननी पण आता ते खेळासाठी हे केलेलंच आहे. होय की. तर तुम्ही पण काहीतरी प्रोत्साहन देऊन कारण इकडे जागा खूप चांगली आहे. नुसतं कसं- क्रिकेट हा खेळ नव्हे नाही बरोबर आहे तर की. मलखांब आहे होय किंवा की. हे जे आता कालबाह्य होत चाललेले खेळ हं. याला चालना देण्यासाठी तुम्ही तुमच्या पातळीवर काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही आता गाव लेवलला काय केलं, ही जी जमीन आहे पलीकडची हां, हां. ती 5 एकर त्या क्रीडांगणासाठी ठेवायची. बर. आमच्या ग्रामपंचायतच्या सगळ्या ठराव घेऊन हं. ठराव वगैरे आम्ही दिलेत तिकडे. हां, हां. आणि 5 एकर जे आहे हं. ते खेळासाठीच करायचा असा विषय आमच्या डोक्यात आहे सगळ्या गावच्या. होय काय? हो. अच्छा, अच्छा. नाही, ही चांगली संकल्पना आहे. हो. आणि काळाच्या ओघात मुलांना सदृढ आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर खेळाकडे त्यांचं लक्ष वेधणं अगदी बरोबर. गरजेचं आहे. कारण आता गावांचं शहरीकरण झालंय. होय की. या मोबाईलमुळे, इंटरनेटमुळे आता गाव आणि शहरं यांच्यामधलं अंतर बरंचसं कमी झालंय. बरोबर आहे? बरोबर. पण मग ते अंतर कमी होत असताना शहरातल्या काही चांगल्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत. बरोबर. म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणं, शिष्टाचार पाळणं, वेळा पाळणं किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी, चांगल्या गोष्टी. वाईट गोष्टी ह्या टाळायला पाहिजेत की त्याचं ॲडिक्ट होणं म्हणजे त्या व्यसनाधीन होणं त्या ह्याचं मोबाईलचं वगैरे ह्या टाळायला पाहिजे. आणि ते टाळायचं असेल तर होय की. खेळामध्ये मुलं रमली तर याच्याकडे जास्त वेळ देणार नाहीत. नाहीतर याच्यात अडकली तर त्यांचं शरीर बुजगावणं होऊन जाईल. होय की. तर तुमच्याशी गप्पा मारल्याने आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, समजायला मिळालं. आम्हाला आवडलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या ह्या कार्याला नॉलेज गेन फाउंडेशन सलाम करतंय. मनापासून शुभेच्छा देतंय. आम्हालाही आमच्या परीने काही करता आलं तर नक्कीच करायला आवडेल. त्यांचे जे 8 सेगमेंट आहेत त्यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी याच्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायला आवडेल. तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल नॉलेज गेन फाउंडेशन अत्यंत आभारी आहे. जाता जाता एक गोष्ट आमच्या प्रेक्षकांसाठी. वाढणारी महागाई हा चिंतेचा विषय आहे की आपलं उत्पन्न कमी हा चिंतेचा विषय आहे? आपलं उत्पन्न कमी हा खरा चिंतेचा विषय आहे. उत्पन्न प्रचंड असेल तर वाढणाऱ्या महागाईची चिंता कोणी करत नाही. उत्पन्न वाढवण्याची एक चांगली संकल्पना नॉलेज गेन फाउंडेशनकडे आहे. नॉलेज गेन फाउंडेशनचा खाली नंबर दिलेला आहे. त्याचा तुम्ही लाभ घेऊन कुतूहल जागं झाल्यास तुम्ही तिथे फोन करून विचारू शकता आणि जर त्याचा लाभ घेता आला तर घेऊ शकता. सरांचाही आम्ही नंबर देणार आहोत. त्यांच्या या कार्याबद्दल तुम्हाला त्यांचं कौतुक करायचं झालं, स्तुती करायची झाली, त्यांना अभिप्राय द्यायचा झाला तर त्यांना नक्कीच फोन करून तुम्ही अभिप्राय देऊ शकता. त्यांच्याकडून काही माहिती ह्या वृक्ष रोपणासंदर्भात आणि संवर्धनासंबंधात काय काळजी घ्यावी लागते किंवा काय याच्याबद्दल सुद्धा काही माहिती घ्यायची झाली तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आता आम्ही त्यांना रजा देतोय. पण या फाउंडेशनचं जरा थोडंसं काम सविस्तर समजून घेण्यासाठी मी सरांच्या जागी आता अमोल रेडेकर यांना
आपल्या समोर घेऊन येतोय. तर चला आता पुन्हा आपण स्वागत करूया आपल्या अमोल रेडेकर यांचं, ज्यांनी हा उपक्रम हरूर या गावी आणला. तो तिथे प्रत्यक्ष पाहिला, सुळे या गावी जाऊन पाहिला आणि त्या अभ्यासल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून इथे आणला. आणि ज्यांचा उल्लेख आता विलास काकांनी केला, त्या अमोल रेडेकरांची आपण पुढच्या गप्पा मारू. पुढील काही मिनिटं त्यांच्याकडून या फाउंडेशनबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांना मिळालेल्या त्या प्रतिसादाबद्दल आपण चर्चा करू. तर नमस्कार, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. तर अमोल सर, या फाउंडेशनबद्दल सुरुवातीला तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि तुम्ही कसे आकर्षित झालात याच्याकडे? सुरुवात म्हणजे हे फाउंडेशनला आम्ही जॉईन व्हायच्या अगोदर हरूर गावामध्येच आम्ही एक जी मराठी शाळा आहे, तर पहिल्यापासून मला थोडी समाजकारणाची, जरी मुंबईमध्ये शाळेच्या जीवनापासूनच खूप आवड होती उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचं. तर आमच्या शाळेची जे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम ह्या ओढाताणीमध्ये कुठेतरी शाळा बंद होते असं आम्हाला असं वाटलं. म्हणून सरप्लस होणं आणि ते विद्यार्थी कमी होणं, यासाठी एक आम्ही सर्व मुलांना, आमचे माजी विद्यार्थी आणि आतापर्यंत सर्व गावकरी या सर्वांना एकत्र करून एक अभियान चालू केलं, मराठी शाळा व भाषा संवर्धन अभियान शाळेसाठी. तिथून ही सुरुवात झाली. तोपर्यंत ह्या संवेदना फाउंडेशनशी आमचा संपर्क नव्हता. पण गिरीधर रेडेकर म्हणून आमचे वर्गमित्र 11वी-12वीचे सुळ्याचे, ज्यांनी सुळ्यामध्ये पार्क उभा करते, आम्ही फक्त गाव जवळ आहे म्हणून त्यांनी आम्हाला बोलावलं की वृक्षारोपण करण्यासाठी या. त्यानंतर आम्हाला जी आवड निर्माण झाली की सुळ्यासारख्या ठिकाणी जर होतंय, डोंगरात असलेल्या गावामध्ये होतं, आपल्या ठिकाणी तर एवढी मुबलक जागा आहे, सगळं आहे, सपाट जागा आहे. आणि आम्ही जागा दाखवली, तिथून ही सुरुवात झाली. त्यावेळी फक्त निसर्ग मित्र एवढ्या संबंधाने आम्ही तो प्रवास संवेदनासोबत चालू झाला, सुरू केला. त्याच्यानंतर जी आतमध्ये आल्यानंतर हे संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष असतील अण्णाबा पाटील सर किंवा पांडुरंग पाटील सर, PS मोहिते सर, जे गव्हर्निंग बॉडी आहेत, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर कळालं की फक्त निसर्ग मित्र हा एवढाच नाही, तर अजून 8 क्षेत्रामध्ये अजून बरेच आस्पेक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल. त्यातील मुख्य होतं जे आम्ही शाळेसाठी जे काम केलं होतं, त्याच्यासाठी पण एक स्वतंत्र टीम संवेदना जागर ही आहे. मग शाळेसाठी ज्या उद्देशाने तुम्ही ते चालू केलं, तो उद्देश सफल झाला असं वाटतंय तुम्हाला? हो, 2018 मध्ये आम्ही हा उपक्रम चालू केला, मराठी शाळा भाषा व संवर्धन अभियान म्हणून. त्यावेळी त्या मराठी शाळेची 1ली ते 4थीची पटसंख्या फक्त 8 होती. बरीचशी मुले महागावमध्ये होती, गडिंग्लजमध्ये इंग्लिश मीडियममध्ये जात होती. आम्ही पालकांना भेटून काउन्सिलिंग केलं. बरीचशी पूर्ण टीम होते, सुतार सर पासून सयाजी सावंत, ही जे सगळे टीम आहे, सचिन नलवडे, हे सगळी टीम आम्ही जायचो. काउन्सिलिंग केलं की समजावून सांगितलं की इंग्रजी माध्यम चांगलं आहे, मराठी पण चांगलं आहे, पण आपल्या भागामध्ये मातृभाषेतून शिक्षण चांगलं झालं पाहिजे. ह्या माध्यमातून 8 वरून 19 जूनमध्ये जे ऍडमिशन झाले ते 29 झाले. 8 वरून जे सगळे, आम्ही एक परीक्षा घेतली, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम ह्या दोघांची परीक्षा गावामध्ये ठेवली, बक्षिसं ठेवली, आणि त्यांना प्रश्न सेम, काठिण्य लेवल सगळं सेम, फक्त मराठी मुलांना मराठीत प्रश्न, इंग्रजी मुलांना विद्यार्थी. तर आम्हाला कळलं की 10 मिनिटांमध्ये मराठी मुलं आपला पेपर सोडून बाहेर आले, मोकळी झाली. आणि इंग्रजी मध्ये मुलांना प्रश्न समजा, याचं कारण ते बॅकग्राऊंड आपल्या ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे. तर त्यामुळे पालकांना एक कळालं की मातृभाषेतून शिक्षण हे चांगलं. तिथून मग त्याची सुरुवात झाली. त्याचा आम्हाला 4 वर्ष फायदा झाला, पण नंतर काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये मायग्रेशनचा मेन प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही विचारता, माझ्या वर्गामध्ये 13 मुलं आम्ही शाळेमध्ये होतो, त्यातला एकटाच गावात स्थायिक आहे, बाकी सगळे नोकरीच्या निमित्तानं मुंबईला आहेत. आणि गाव छोटं असल्यामुळं तो एक परिणाम झाल्यामुळे ते नंतर एक 5-6 वर्षानंतर त्याला थोडा आपल्याला प्रॉब्लेम झाला, त्याला स्थगिती झाली. पण जी मुलं तयार झाली त्यावेळी आमची, आम्ही MPSCच्या एक्झाम पण घेतल्या. ती मुलं आज मला वाटतं 10वी पण झाली आज. त्या मुलांची, ती आम्ही जी बॅच बनवली 18 मध्ये, ती आज जवळजवळ 85-90% रेंजमध्ये तिथं शिवाजी स्कूल त्या महागावी शाळेमध्ये आली, चुणूक दाखवली. पाया मजबूत झाला, कारण मातृभाषेत आकलन शक्ती जास्त असते आणि परभाषेत थोडंसं तुम्हाला विचार आपल्या भाषेत सहज करू शकतो ना. बरोबर. आणि जेव्हा इंग्रजी वाईट नाही आहे, सोपी भाषा आहे तुलनेत, पण आपल्याला तो वातावरण मिळत नाही. मुंबईमध्ये आता तुम्ही पाहत असाल की वेगवेगळ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ऑफिस बॉयचं काम करणारे वयोवृद्ध काही माणसं काकांसारखी जी आहेत, जी निरक्षर आहेत पण इंग्रजीमध्ये बोलतात. का बोलतात? कारण कानावर वारंवार शब्द पडतात आणि त्यांच्याशी तसाच संवाद. रामू
ब्रिंग द वॉटर त्याला 4-5 वेळा सांगितल्यानंतर लक्षात हा ब्रिंग द वॉटर म्हणजे पाणी घेऊन पाणी जायचं. घेऊन. मग बरोबर. तो नंतर तो पण तसंच बोलायला लागतो. असे अनेक लोक मी पाहिलेली आहेत जे इंग्रजी बोलतात पण त्यांना अक्षर ओळख नाही. बरोबर, करेक्ट. लोकांना तेच आम्ही समजावून सांगितलं की भाषा हा आपल्या संगतीमधून हो. एकमेकांच्या बोलण्यामधून वाढणारा विषय आहे. वृद्धिंगत होत जाणारा वृद्धिंगत विषय. होत आहे. हा. त्याच्यासाठी तुम्हाला सगळे विषय इंग्रजीमध्ये शिकण्याची गरज नाही. इंग्रजी भाषा म्हणून तुम्ही चांगली शिका, संपर्क वाढवा, कम्युनिकेट करा, तर आपोआप भाषा तुमची समृद्ध होत जाईल. त्यामुळे आता सेमी इंग्रजी शाळांना जास्त महत्त्व आलंय. महत्त्व कारण आलेलं आहे. तिथे मातृभाषा पण संवर्धन होते बरोबर. आणि सोबत इंग्रजी पण त्याच त्या तोडीने पद्धतीने शिकवलं जातं. शिकवलं जातं. मग या संवेदना फाउंडेशनशी तुमचा संबंध आला आणि मग तुम्ही त्याच्यात स्वतःला सदस्य बनवून घेतलं. आत्ता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा फाउंडेशन गेलेला आहे. 1300हून अधिक सदस्य सदस्य संख्या आहेत आहे. जे वाढतच चालले. वाढत चालेल. सदस्य होण्यासाठीची पात्रता काय? सदस्य होण्याची मूळ पात्रता हा एकच निकष आहे, तुम्हाला समाजाविषयी जाणीव असणं, आपुलकी आपुलकी असणं की मला काहीतरी करायचं आहे. हम्म. आणि तुम्हाला माध्यम, एकटा माणूस सामाजिक क्षेत्रात काही करू शकत नाही, बरोबर आहे. कारण ही समाजाची जी ताकद असते, गाव करील ते गाव राव गाव काय गाव करेल. करेल ते राव करेल ही शक्यता आहे. भलेही एकटा माणूस कितीही काही करेल, पण त्याला जे एक प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर खरोखर आवड असेल तर हे संवेदना फाउंडेशन मध्ये या. भलेही तुम्ही वर्षातून तुम्ही जॉब करा, सगळं करा, पण तुम्हाला जर 2 दिवस द्यायचे असतील आणि त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला एखाद्या उपक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी फक्त एक फॉर्म भरायचा आहे आणि नॉमिनल फक्त एक मेंबर फी म्हणून फक्त तुम्ही या संस्थेचे सभासद झाला एवढंच. पण मुख्य अट जी आहे की तुम्हाला सामाजिक जाणीव, संवेदना तुमच्या मनामध्ये जी आहे ती जागी होणं गरजेचं आहे. बरोबर. मग आता हे जे सदस्य आहेत वेगवेगळ्या गावातले, वेगवेगळ्या भागातले, यांचं काही समुपदेशन वगैरे होतं या आपल्या कार्याबद्दलची माहिती पुरवण्याच्या निमित्ताने? हो, आमचे व्हॉट्सअपचे ना सगळे हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुप, नंतर वर्षभरातून जवळजवळ आमचे 7 ते 8 असे कम्युनिटी इव्हेंट असतात. त्यामध्ये पावसामध्ये 2 ते 3 वृक्षारोपण, जिथं जास्तीत जास्त सदस्य त्या वृक्षारोपणामध्ये श्रमदान करतात. प्रत्येक ज्याला जी आवड आहे, जसं मला अण्णांना निसर्ग मित्र अण्णांनी सांगितले की त्यांना ह्या क्षेत्रातली आवड आहे, तर जिथं इव्हेंट असेल तर तिथे ते जाणार, वृक्षारोपण करणार. अण्णांना घेऊन आम्ही ठिबक सिंचन सुद्धा केलेलं आहे दिलगी सारख्या गावात जो आमच्या पार्क मध्ये आहे, कारण त्यांना आवड होती. आम्ही त्यांना तिकडे घेऊन गेलो. आणि सयाजी सावंत म्हणून जे एक फौजी आहेत, जे अण्णांनी उल्लेख केला, ते आर्मी मधून रिटायर झालेत आणि ते आम्ही सुरुवातीला 16 मध्ये काम केलं. ते आणि अण्णा जवळपास, आणि सचिन नलवडे असतील, आनंदा कदम, जवळजवळ 8 ते 10 महिने हे त्यांचं पूर्ण इथं ह्या कष्ट आहेत. मग त्यांना त्या क्षेत्रात आवड होती तर त्यांनी निसर्ग मित्र टीम जॉईन केली. ज्यांना शिक्षणाविषयी जसं आम्ही ते अभिनव होतं, ते शिक्षणच्या टीम मध्ये जॉईन होऊन त्यांना जो काही आहे. अजून एक मला वाटतं उल्लेख राहिला आपला संवेदना दिशा. संवेदना दिशा हा सुद्धा एक खूप मुख्य उद्देश ह्या फाउंडेशनचा आहे. ग्रामीण भागातील मुलांना रोजगार मार्गदर्शन, दिशा दाखवणे, कुठल्या करिअरमध्ये. जसं आता मी सांगितलं की संवेदनामध्ये सगळ्या क्षेत्रातली लोक आहेत आणि ते पण टॉपचे, रिजनल हेड पासून IT पासून, जसे आमचे अध्यक्ष AP सर, ते येऊन मार्गदर्शन करतात. कुठल्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे, काय अडचणी आहेत. आम्ही सेशन्स, ऑफलाईन ऑनलाईन सेशन राबवतो. मुंबईमध्ये संवेदना संवाद नावाचा आपण कार्यक्रम घेतला 6 एप्रिलला. त्यामुळे सगळे जे संवेदनाचे सदस्य आहेत आणि जे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये टॉप आहेत, कोणी फार्मसीमध्ये रिजनल हेड आहेत, त्या कंपनीचे हेड आहेत, महाराष्ट्र हेड आहेत, डिस्ट्रिक्ट हेड आहेत, त्या लोकांनी, कॉमर्सवाल्यांनी, आता तुम्ही AIचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर IT मधल्या AI एक्सपर्ट येऊन त्यांना मार्गदर्शन केलं की 10वी नंतर तुम्ही कुठे गेलं पाहिजे, 12वी नंतर कसं केलं पाहिजे, आणि आत्ताच्या युगात करिअरसाठी तुम्ही काय केलं पाहिजे. ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग करताय, पण इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, याच्यासाठी ती दिशा टीम पूर्ण इव्हन ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सुद्धा उपयुक्त ठरेल असं त्यांनाही ते मार्गदर्शक ठरू शकतं. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेलं तंत्रज्ञान, त्याच्याबद्दलचे समुपदेशन ग्रामीण भागात, किंवा त्यांच्याकडची घेतलेली माहिती तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून आपल्या आपल्या क्षेत्रातल्या ह्यांना, म्हणजे एखादं उपकरण असू शकतं जे शेती उपयुक्त असू शकतं, किंवा मळणीसाठीचं साधन ज्याची माहिती नाही का. आता हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं ITचं युग आहे आणि इन्फॉर्मेशन आपल्याला गुगल पासून YouTube पर्यंत सगळीकडे हवी ती मिळू शकतात जर आपण सर्च केली तर. पण ग्रामीण भागातला माणूस तेवढा अवेअर नसतो, किंवा ते मिळवावी माहिती संकलित करावी या बाबतीत थोडंसं उदासीन असतो. तर त्याला तुम्ही हे करू शकतात समर्पण ह्या माध्यमाने. हो, करेक्ट. त्यासाठीच आपण काय केलं
संवेदना जॉब्स नावाचे आपण कम्युनिटी चालू केले. बरं. जे 10वी-12वी आहेत किंवा इंजिनिअरिंग आहेत किंवा एक्सपिरियन्सवाले आहेत ते, आणि ह्यांची एक, कारण हे सगळे जे आपण शेतकरी कुटुंबातले लोक आहोत, तुम्ही त्यांना अद्ययावत केलं तर ते तुमच्या कुटुंबांना ते साक्षर करणार, किंवा शेतीमध्ये सुद्धा आधुनिक शेती आपण कशी करू शकतोय, किंवा बाहेरच्या देशामध्ये आपण काय तंत्रज्ञान वापरलं जातं की कमी खर्चामध्ये आपण जास्त शेती. आणि जसं म्हणलं की सेंद्रिय शेतीसाठी आम्ही खूप जोड देतोय. संवेदना कमल जो पुरस्कार, काळाची गरज पण आहे. काळाची गरज आहे, कारण शेतीचा ऱ्हास पण होत चाललाय आणि त्या अन्नधान्याचा कस पण ओस पडत चाललाय. तर अशाच काळात सेंद्रिय शेती करणं त्या जमिनीचा पोत राखण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे आणि माणसाचा पोत राखण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. सकस अन्न मिळवायचं असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही, आणि त्याच्यासाठी हे विचारधन लोकांच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या कार्यामध्ये तुम्हाला फक्त मानसिक समाधान मिळते? हो, मानसिक. मी मुंबईला जॉबला आहे, पण जेव्हा कधी सुट्टी मिळते, संधी 1-2 मिळेल दिवस, तेव्हा. शनिवार रविवार, किंवा महिन्यातून मी एकदा तरी गावी येतोच. बरं. याच्या अगोदर पण यायचो, फाउंडेशन्स नव्हतं, पण एक आहे की समाजामध्ये रुळणं, त्याच्यासाठी बरं, काहीतरी मग करणं. मुंबईकर जो तुमच्या गावातले जे बाकीचे मुंबईकर आहेत, त्यांच्यातल्या काही लोकांचा सहभाग तुमच्यासारखा आहे का? हो, बरेच आहेत. ते जे अभियान होतं ना, त्या अभियानामध्ये जवळजवळ सर्व मुंबईकरांनी ह्यांनी जवळजवळ 3 लाख रुपये आम्ही आर्थिक मदत गोळा केली होती तिकडून सगळ्या मुलांनी. मग कोणी ज्याच्या ऐपतीप्रमाणे, कोणी 5,000 दिले, त्यांच्या पद्धतीने दिले, मिळकतीच्या त्याच्यातून क्षमतेप्रमाणे बरेचसे उपक्रम आपण राबवले. पूर्ण जवळ आम्ही बक्षीस आणि हे सगळे जर बघितलं, वाचनालय आम्ही चालू केलं होतं. बरं, मग या सगळ्या म्हणजे फाउंडेशनची सरकारने दखल घेतली आहे बऱ्याच वेळा. संवेदना फाउंडेशनला आत्ताच या निसर्ग मित्र टीमला पंचायत राज पुरस्कार मिळाला. वा. गेल्याच महिन्यामध्ये आम्ही अण्णांच्या हस्ते तो स्वीकारला, आणि आमच्या टीम मार्फत की पंचायत राज दिवस जो साजरा झाला तहसीलदार, त्यावेळेस निसर्ग मित्र टीमला आणि संवेदना फाउंडेशनला तो पुरस्कार मिळाला. असे बरेच तहसीलदार असतील किंवा जिल्हा लेवलला बरेच रेकग्निशन मिळालेले आहेत. आणि या निसर्ग मित्र टीमचं आपण ह्याच पार्कमध्ये आहोत. असे बरेचसे जे मनापासून काम करणारे लोक आहेत, म्हणून हे उभारत आहे. कारण महेश पाटील म्हणून एक आमचे कृषी सेवक आहेत, सदस्य आहेत, आणि टीमचे आमचे मुख्य आधारस्तंभ असं म्हणू शकतो. एवढी आवड आहे त्यांना ह्या क्षेत्रामध्ये. ते जॉब करतात कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर कृषी विभागला, पण त्यांचं आठवड्यातून एकदा तरी येणं, अण्णांच्या सोबत त्यांची चर्चा असेल, तसं बोलले की कोणतं केलंय, कोणतं औषध आहे, कोणत्या झाडाला काय हवं आहे, त्यांचं नियमित मार्गदर्शन आणि श्रमदान, ह्या गोष्टी. अशी लोक ह्या टीमशी संवेदनाशी जोडली गेलेली आहेत. आणि ह्याचं मला वाटतं एकमेव कारण जे आमचे जे अध्यक्ष आहेत अण्णाप्पा पाटील सर, ते एवढ्या मोठ्या पोस्टला असताना सुद्धा एक सामाजिक जाणीव त्यांनी, मला एक वैशिष्ट्य त्यांचं सांगावं लागेल की आर्थिक साक्षरीकरण आणि सक्षमीकरण जो आमचा संवेदना उपक्रम आहेत, त्या अंतर्गत त्यांनी एक ध्येय मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी ठेवलेलं की या वर्षामध्ये मी माझ्या करिअरमध्ये कुठल्याही लेवलला असेल तर मी आर्थिक सक्षम होऊन, पूर्णपणे स्वावलंब होऊन मी त्या क्षेत्रातून रिटायरमेंट घेईन, निवृत्ती घेईन, आणि जे माझं आवडीचं क्षेत्र आहे, जे समाजकारण, शैक्षणिक सुधारणा, रुरल एम्पॉवरमेंट, याच्यासाठी मी झोकून देईन. आणि त्यांनी तो निर्णय आत्ताच घेतलेला आहे. कारण त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते पूर्ण त्याच्या करिअरमध्ये समाधानी आहेत. त्यांना जेवढं काही आर्थिक सक्षमीकरण किंवा साक्षरीकरण याच्यामध्ये काय काय उपक्रम राबवले जातात, आमच्या खेड्यातल्या माणसांना जरा समजू द्या. आता ज्या वेगवेगळ्या स्कीम येतात की तुम्ही एवढे गुंतवा, तुम्हाला 2 महिन्यात 3 पट आणि 4 पट, ह्या स्कीमच किती फसव्या आहेत. आणि अशी एकही स्कीम जगामध्ये येऊ शकत नाही. कारण जे बँकांना शक्य नाही, तुम्हाला सरकारला शक्य नाही, ते तुम्हाला प्रायव्हेट लोकांना शक्य नाही. ह्याच्यासाठी तुम्ही काय कराल? किंवा आता हे क्रिप्टोचं एक नवीन क्रिप्टो करन्सी, आणि क्रिप्टो वाईट नाही आहे, पण क्रिप्टोच्या नावाखाली चाललेला काळा बाजार जास्त वाईट आहे. त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नसणं आणि त्याच्यामुळे फसणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आमच्या पण पोलीस दलाकडून, प्रत्येक आयुक्तालयाकडून त्याच्याबद्दल फसव्या योजनांना फसू नका वगैरे सतत अवेअरनेस चालू असतं. अच्छा, साक्षरीकरण हे फसू नका झालं, कमवण्याच्या संदर्भात, कमवण्याचे इन्कमचे सोर्स तुम्ही कसे वाढवाल, किंवा तुमचे जरी इन्कम कमी असेल पण तुम्ही कुठल्या वयामध्ये तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट केली, कशी बचत करायला पाहिजे, SIP मध्ये तुम्ही टाकले पाहिजे, मग PF काढला पाहिजे का, नाहीतर मग तुम्ही वेगळा इन्कम सोर्स म्हणून तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय तुमच्या शहरामध्ये असेल किंवा गावामध्ये तो कसा करता येईल, आणि त्याच्यातून तुम्ही अर्निंग करून की पूर्णपणे स्वावलंब. तुमचा जर EMI असेल तर तुम्ही होम लोन कसं वेळेत क्लिअर करून तुमच्या
टेक्निकली तुम्ही अपग्रेड झालं पाहिजे, तर तुम्ही तांत्रिक क्षेत्रामध्ये IT बरोबर. सारख्या क्षेत्रामध्ये असाल तर तुम्ही अपग्रेड कसं झालं पाहिजे, त्याची तुमचं आमची ऑनलाईन सिबिल चांगला सेशन कसा राहता सिबिल येईल चांगला ठेवला पाहिजेत. हम्म. लोन जरी मिळवायचं असेल तर तुम्हाला ते किती महिन्यात फेडलं, वर्षामध्ये फेडलं पाहिजे, ह्याचं नियोजन तुम्ही पहिल्या दिवसापासून केलं पाहिजे. बरोबर. आणि ह्याच्यासाठी पूर्ण ह्या क्षेत्रातले बँकिंग मधले लोक मोठ्या मोठ्या पदावरती आमचे सदस्य आहेत. हा. आणि त्यांचे जवळ 7 ते 8 सेशन आपण घेतो. काही ऑफलाईन आहेत, काही ऑनलाईन आहेत. आणि ते सगळे नंबर आपण सगळ्यांना मेंबर्सच्या मार्फत सगळ्यांना दिलेले आहे. अच्छा. तुम्हाला कधी वाटलं की एवढ्या माझे आता मला इन्व्हेस्ट करायचे आहे, ते कुठल्या क्षेत्रात करायचे आहे, तर हे इन्कम कसं वाढवेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण व्हॉट्सअपवर पण माहिती व्हॉट्सअपवरती करतो, ग्रुपवरती करतो. हा. त्या माध्यमातून सगळ्या गावांच्या ग्रुपवरती आणि नंबर आपण दिलेले आहेत. तर ते लोक आपल्याला संपर्क सुद्धा करतात. अच्छा. फसवणूक व्हायच्या अगोदर पण करतात. आणि तो आमचा जो मेन उद्देश आहे, किंवा कुठल्या क्षेत्रात कधी किती गुंतवणूक केली पाहिजे याच्यासाठी पण पूर्णपणे फ्री कन्सल्टेशन आपण संवेदना फाउंडेशन CA आणि जी वगैरे काळाची लोकं गरज आहे, कारण आता अनेक बेरोजगार तरुण आहेत, निराश होऊन बसलेत, वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्या जर हाताला काम मिळालं, आता नुसतंच रोजगार देणं सरकारलाही शक्य नाही, प्रायव्हेट कंपन्यांना पण शक्य नाही आहे, कारण ज्या प्रमाणात आपली लोकसंख्या वाढते आहे ती पाहता एवढं सगळं हे करणं मुश्किल आहे. मग स्वयंरोजगार किंवा इतर जे काही उत्पन्नाचे मार्ग असतील त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पण अवेअर राहून कसं हे करता येईल याची माहिती पुरवणं हा सुद्धा एक फार मोठा पुण्याचं काम आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये आता ह्याचं संवेदना ग्रुपचं उद्दिष्ट म्हणजे गोल काय दिसतोय पुढील काही काळात? म्हणजे सदस्य संख्या वाढवणं, त्याची व्याप्ती वाढवणं, कामाची व्याप्ती वाढवणं, ह्याच्याबद्दल काय? जसं आपण चर्चा केली, सुरुवातीला एका गावापुरतं किंवा आजूबाजूच्या पंचकृषीपुरतं मर्यादित असलेलं जे कार्यक्षेत्र होतं ते थोड्या 1-2-3 वर्षामध्ये तालुक्यापर्यंत गेलं. गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये हे कार्यक्षेत्र आपण पूर्ण जिल्हाभर नेलेलं आहे. म्हणजे जो पुरस्कार किंवा जे कामं आपण करत होतो, जसं पार्क जर करायचं असेल तर तो आजरा तालुक्यामध्ये होत होता, गडिंग्लजमध्ये आपण करत नव्हतो. पण आता नाही, जिथं लोक त्याची व्याप्ती वाढवली, जर आपल्याला ती सपोर्ट करणारी ग्राउंड लेवलचा सपोर्ट जर आपल्याला अवेलेबल असेल आणि लोकांची जर इच्छा असेल तर आपण तिथं मग CSR फंड आणण्यापासूनच्या सगळ्या गोष्टी, त्यांचं डॉक्युमेंटेशन असेल, ते पूर्ण संवेदनाची टीम, जे गव्हर्निंग बॉडी. अच्छा, लघु उद्योग करू इच्छिणाऱ्यांना तुमचं फाउंडेशन काही मदत करतं का त्यांना? हो, नक्कीच. आता जो महिला सक्षमीकरणाचा जो भाग होता की धनगरवाडा या ठिकाणी आपण 2 दळण यंत्र दिले बचत गटाला. तिकडे गिरण हा प्रकारच नव्हता. त्यांनी ज्यावेळी आमचा एक कार्यक्रम झाला सोलरायझेशन स्कूल, हा CSRचा कार्यक्रम झाला, तेथील महिलांनी आमच्याकडे ती इच्छा व्यक्त केली की असं आमच्या दळण यंत्र नाही आहे, तर आपण लोकवर्ग म्हणजे संवेदना मेंबरच्या कॉन्ट्रीब्युशन मधून, वर्गणीमधून आम्ही आव्हान केलं की असं ह्या ठिकाणी, आणि असंच चालतं. क्राऊड फंडिंग हा मेन गाभा आहे या संघटनेचा, की या प्रकल्पासाठी किती खर्च लागणार आहे याचं एस्टिमेशन झाल्यानंतर आपण आव्हान करतो सदस्यांना. आणि सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला सगळा फंड जमा होतो. 2-2, 2.5 लाख. संघटनेची क्लिअर इंटेन्शन दिसतंय ना, साफ हेतू दिसतोय, म्हणून लोक समाजात दानशूरांची कमी नाही आहे, पण त्यांच्या दातृत्वाला योग्य ते आवाहन करणं गरजेचं आहे. आणि दातृत्व त्यांनी का दाखवावं? जोपर्यंत तुमची स्वतःची इमेज जर चांगली होत नाही, तुमच्या कामाबद्दल विश्वासार्हता निर्माण करत नाही, तर लोक का दातृत्व दाखवतील? हा पण एक भाग. साप जे लोकांना काम दिसतंय आणि ती तळमळ जी आहे इथल्या, आणि जे आमचे जे नेतृत्व करणारी टीम आहे, लीडर, की ती स्वतःच्या क्षेत्रामध्ये एवढे यशस्वी असताना सुद्धा ती जी तळमळ आहे, एवढे जवळजवळ आपले 30 ते 35 आपण इव्हेंट जे होत आहेत, म्हणजे निसर्ग मित्र असतील, दिशा असतील, संवेदना शक्ती, या सगळ्या टीमचे, तर ते एवढे, त्याच्यातूनच ती लोकांना प्रेरणा मिळते की भले आपल्याला वेळ नसता देत, तर आपण आर्थिक मदत करून तर ह्याला आपण सपोर्ट करू शकतो, समर्थन देऊ शकतो. संवेदना फाउंडेशन सांस्कृतिक आस्पेक्टमध्ये काय काम करते किंवा करू इच्छिते? संवेदना भूषण जी टीम आहे ती जी शाळाच्या मुलांना जशी मदत करते, तसा जो संवेदना कमल पुरस्कार आपण दिला, तो 3 वर्षातून आपण 8 क्षेत्रामध्ये हा दिला जातो. आणि याच्यामध्ये आपला उत्तूरमध्ये झाला हा कार्यक्रम यावर्षी, कन्या विद्यालय उत्तूर येथे. आपण सगळे जे मुलं होते तिकडे परफॉर्मन्स ठेवले, आणि ते जे तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमधून जे टॉपचे निवड झालेले आहेत त्यांना आपण तिथं संधी दिली, जेणेकरून हा महाराष्ट्राचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या मार्फत तो सगळीकडे जावा. आणि आमचा आता उद्देश आहे की जे कलाकार आहेत, अजित खाडे म्हणून सर आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत,
ते सदस्य आहेत ते हत्तीवड्याचेच आहेत. तर त्यांनी ह्यावेळी त्याचं नियोजन केलेलं की ग्रामीण भागातील कलाकारांना वाव द्यावा म्हणून त्याच्यासाठी आपण त्याचं स्कोप ह्यावेळी वाढवला थोडा, की त्याचं इव्हेंट्स वाढवले, परफॉर्मन्सेस वाढवले. त्याच्यातून काही आपल्याला जर कलाकार मिळतील तर त्यांना संधी द्यायचा विचार आहे. त्यांनी गावठी हा सिनेमा जर तुम्ही बघितला असेल तर हा आपल्या भागातच त्यांनी काढला होता, आपल्या भागातले कलाकार तयार केला होता. इथल्या लोकांना संधी दिली होती. आणि ते या भागात टॅलेंटला कमी नाही आहे, टॅलेंट भरपूर आहे, फक्त योग्य संधी पाहिजेत आणि योग्य संस्कार पाहिजेत. संस्कार म्हणजे अभिनयाचे किंवा त्या कलेचे बारीक सारीक शिकवण किंवा शिबिराच्या माध्यमाने त्यांना हे करणं, हे सगळं संवेदना करतं. म्हणजे तुम्ही जवळजवळ सगळ्या एरियाजना स्पर्श केलेला आहे सामाजिक बांधिलकीच्या. आणि सक्षमीकरण हा मुख्य मुद्दा असल्यामुळे मग ते निसर्ग सक्षमीकरण असेल, शाळा, नंतर आरोग्याचे जे मेडिकल टीम आहे ती पण पूर्ण क्षेत्राला, जसं ग्रामीण भागाला जे उभारी देण्यासाठी. आणि ग्रामीण सक्षमीकरण हा खूप मेन गाभा ह्या संघटनेचा आहे आणि तो गरजेचा आहे. आणि त्याची नाळ जी आहे या जे मेंबर्स आहेत त्यांनी तुटू दिलेली नाही. भले ते अमेरिकेत आहेत, युके मध्ये आहेत, या मातीतूनच शहरी भागात गेलेत किंवा परदेशात गेलेत ना. आता मूळ ते प्रेम जात नाही ना, तो माणूस तिकडे वळतोच आणि काहीतरी करावं असं वाटतं. एक उर्मी असते, त्या उर्मीला असं जर खतपाणी मिळालं तर ते बहरून येते. बरोबर. तुमच्या ह्या संवेदना फाउंडेशनला, नॉलेज गेन फाउंडेशन सुद्धा मनापासून सॅल्यूट करते तुमच्या कामाला आणि शुभेच्छा व्यक्त करते पुढील वाटचालीला. या सगळ्या तुमच्यासारख्या तरुण जे सदस्य आहेत त्यांना सुद्धा दीर्घायुष्य चिंतित आहे आणि त्यांच्या ह्या कामाला सॅल्यूट करून त्यांना उत्साह चिंतित आहे. तुमच्या ह्या कामाला सातत्याने यश लाभत राहू ही सदिच्छा व्यक्त करून आता मात्र आपण थांबूया. तर धन्यवाद. हे होते अमोल रेडेकर सर, जे मुंबईमध्ये सर्व्हिस करतात, पण त्यांचा सगळा ओढा गावाकडे आहे. आणि हे अचानक आज न ठरता त्यांना आम्ही त्या संवेदना फाउंडेशनबद्दल अधिक माहिती देण्यासाठी त्यांना इथे आपण पाचारण केलं आणि त्यांनी विनाविलंब ती माहिती आम्हाला हवी तशी दिली. या फाउंडेशनला तुम्हालाही काही मदत करावीशी वाटली तर आम्ही त्यांचा फोन नंबर देणार आहोत. त्या फाउंडेशनबद्दल अजून काही जाणून घ्यावंसं वाटलं, तुम्ही तुमचा खारीचा वाटा उचलू शकता या फाउंडेशनला मदत देऊन, किंवा या फाउंडेशनबद्दलची माहिती घ्यायची झाली तर त्यांचा नंबर आम्ही देतोय, तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. विचारलं तर चालेल ना? हो सर, नक्की नक्की. आमचे जे ॲडमिन जे आहेत किंवा वेबसाईट सुद्धा आहे ती सुद्धा आपण ती पण आम्ही, त्यांची वेबसाईट पण आम्ही खाली देत आहोत आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. थांबावंसं वाटत नाही, गप्पा संपू नये असं वाटतंय, कारण या सुंदर वातावरणात गप्पा मारतच राहावं असं वाटते. पण काळाचा महिमा असतो, थांबावं लागतं, कारण पुन्हा भेटायचं असेल तर आता थांबणं गरजेचं आहे. जाता जाता पुन्हा एकदा तुमच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर, जसं आर्थिक सक्षमीकरणाचा विषय निघाला त्याप्रमाणे उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही KGF अर्थात नॉलेज गेन फाउंडेशनला कुतूहल निर्माण झाल्यास विचारू शकता आणि माहिती घेऊ शकता. आणि तुम्हाला वाटलं हे तुमच्या कामाचं आहे तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. पुन्हा भेटण्यासाठी आता थांबणं आवश्यक आहे, म्हणून थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद.